प्रकल्पांमध्ये जसं काही दिवसा अगोदर आपण माहिती आपल्याला मिळाली, काही न्यूक्लिअर प्लांट जे पर्यावरणाला नजरेसमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकार मिळून आमच्या सिंधुदुर्गात रत्नागिरीमध्ये आणण्याच्या तयारीमध्ये आहेत. काही आता उदाहरण मी स्वतः बंदर खात्याचा मंत्री आहे. काही बोट बनवण्याचे कारखाने हेही आमच्या सिंधुदुर्गामध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्याचबरोबर काही 5 स्टार हॉटेल जे ताज सारखं 5 स्टार हॉटेल जे वर्षानुवर्ष प्रलंबित होतं त्याचंही आता आपण कंपन्सेशन वाटप सुरू करतो आणि तेही हॉटेल आता काही महिन्यामध्ये 1-1.5 वर्षामध्ये तेही उभं राहील. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जसं आम्ही रिव्हर्स मायग्रेशनचा मुद्दा मी वारंवार मांडतोय ते पुणा, मुंबई, नाशिक किंवा काही बाहेरगावच्या देशामध्ये जे आमची मुलं मुली ज्या नोकऱ्यांच्या अपेक्षेमध्ये तिथे गेले होते त्या नोकऱ्या आता तिथे करतायत, त्या प्रत्येकाला परत कोकणाकडे परत सिंधुदुर्गमध्ये आणण्याचं नियोजन हे आमचं सुरू झालेलं आहे. ते ज्या पगाराची नोकरी तिथे करतायत त्याच्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी देण्याची तयारी आमची येणाऱ्या कालावधीमध्ये आमची आहे. तुमचा आणि आमचा माझा इंटरव्ह्यू आणि पत्रकार परिषद अगर ते बघत असतील तर प्रत्येकाने फक्त पुढच्या 6 महिन्यातच भाडं द्यावं, त्याच्यानंतर परत एकदा आपल्या गावाकडे येण्याची तयारी तुम्ही करा. हा विश्वास किंवा बॅग भरून ठेवा. हा विश्वास तुमच्या माध्यमातून बघणाऱ्या प्रत्येक तरुण तरुणीला मी देईन.